हाय फ्रेंड्स, आज आपण एक कुरकुरीत रेसिपी तयार करणार आहोत। त्यासाठी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। पाहू शकता बिना छिलकेवाली एक वाटी मुगाची डाळ घेतली। सारख्या वाटीच्या प्रमाणामध्ये अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे। माप आपल्याला एकाच वाटीने घ्यायचं आहे। तर ही डाळ आपण सर्वात अगोदर धुवून घेणार आहोत। तर एका बाउल मध्ये घालायची चण्याची डाळ आणि मुगाची डाळ आणि स्वच्छ असं पाणी घालून धुवून घ्यायची आहे, छान असं चोळून। हा पाणी फेकून आणखी यामध्ये पाणी घालून दोनदा आपल्याला ही डाळ छान असं वॉश करून घ्यायची। त्यावर लागलेली धूळ सर्व निघून जाईल। आता या स्वच्छ धुतलेल्या डाळीमध्ये पाणी घालायचं आहे आणि 3 ते 4 तासांसाठी भिजत घालायची आहे डाळ। तर पाहू शकता 3 ते 4 तासानंतर छान भिजलेली आहे डाळ, दुपटीने झालेली आहे। आता हा सर्व पाणी फेकून द्यायचं आपल्याला। इथे पाण्याचं काहीही प्रमाण राहू द्यायचं नाही आणि डाळ आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये सर्व घालून घ्यायची आहे। यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा घालायचा आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। तुम्ही इथे लाल तिखटाचा वापर केलं किंवा चिली फ्लेक्स वापरली तरीही चालेल। 1 चमचा जिरा, 1 चमचा ओवा घालायचा आहे आणि यामध्ये पाणी न घालता वाटण तयार करायचं। तर पाहू शकता थोडं क्रश वाटण तयार झालं। मी चमच्याने फिरवून छान असं बॅटर तयार केलेलं आहे पाणी न घालता। थोडी डाळ सुद्धा राहिलेली आहे तर काही फरक पडत नाही। याला एका बाउलमध्ये सर्वात अगोदर काढून घ्यायचं। आता यामध्ये घालायचं आहे 2 चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत। आता इथे कढीपत्त्याची पानं घालायची आहेत तोडून। अर्धा चमचा जिरे घालायचं आहे। थोडीशी चिमूटभर हळद घातली, थोडासा हिंग घालायचं, भरपूर असा कोथिंबीर घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। आता एकजीव करत मी सांगते की इथे तुम्ही कोणत्या भाज्या वापरू शकता। तर इथे तुम्ही पालक वापरू शकता, पालकचे छान असे बारीक तुकडे करून, किंवा मेथी वापरली तरीही चालेल। आणखी या रेसिपीला छान अशी टेस्ट येईल थोड्या भाज्या वापरल्या तर। पाहू शकता छान असं एकजीव झालेलं आहे बॅटर। आता या बॅटरमध्ये थोडासा खाण्याचा सोडा वापरायचा, एकदम थोडासा, आणि पाणी न घालता याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं। सर्व बॅटरला सोडा लागला जाईल अशा पद्धतीने एकजीव करायचं। इथे सोड्याऐवजी तुम्ही जर थोडासा इनो वापरला तरीही चालेल। तर व्यवस्थित एकजीव झालेला आहे आपलं बॅटर। आता कोणतीही चाळणी घेऊ शकता, जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर ते घेतले तरीही चालेल। पण मी इथे आता अशा पद्धतीची चाळणी घेते, पटकन शिजल्या जाते यामध्ये वडी। सर्व साइडने एकसारखं असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं, म्हणजेच वडी पटकन निघेल, चिकटून बसणार नाही। आणि सर्व बॅटर यावरती टाकून घ्यायचं आहे आणि पातळ असं थापून घ्यायचं चाळणीवरतीच। तर पाहू शकता अशा पद्धतीने मी छान असं थापून घेते। एकदम पातळही नको आणि जाडही नको, मीडियम आकाराची वडी मी इथे थापून घेणार आहे। तुम्ही यावरती पांढरे तीळ सुद्धा भुरकवू शकता, चिली फ्लेक्स भुरकवलं तरीही चालेल, पण आपण आतमध्ये भरपूर तीळ वापरले त्यामुळे मी तिळाचा वापर आता करणार नाही। तर छान अशी वडी थापून झाली। आता गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी। पाणी उकळलं की यावरती ही वडी ठेवायची, चाळणी ठेवून यावरती झाकण लावून 10 मिनिटांसाठी स्टीम होऊ द्यायचं। तर 10 मिनिटे झालेली आहेत, वडी छान शिजलेली आहे, हाताला चिकटत सुद्धा नाही, छान वरून ड्राय झाली। टूथपिक टाकून चेक करूयात, एकदम क्लीन आलेली आहे, म्हणजेच वडी छान शिजल्या गेलेली आहे आतमधून। आता याला थंड होण्यासाठी बाहेर काढूयात। 10 मिनिटांनी छान अशी वडी थंड झालेली आहे, चाकूने आपण काढून घेऊया। तेल लावल्यामुळे चिकटली सुद्धा नाही। आता आवडत्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे। ट्रायंगल शेपमध्ये सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता। मी एकदम चौकोनी आकार ठेवणार आहे, नॉर्मल आकार ठेवणार आहे इथं। ही वडी तुम्ही अशी खाल्ली तर ही खूप टेस्टी वाटते। तर मी इथे अशा पद्धतीने छान असा आकार दिलेला आहे। आता एक वडी आपण बघूया, छान अशी सॉफ्ट तयार झालेली आहे, एकदम स्पंजी वडी तयार झाली पाहू शकता, आणि एकदम जाळीदार झालेली आहे। मुलांनी तर काही वड्या अशाच खाल्ल्या, खूप आवडल्या त्यांना। आता आपण एका प्लेटमध्ये सर्व वड्या अगोदर काढून घेऊया।
तुम्ही वाटलं तर थोडं शॅलो फ्राय करून घेतलात तरीही चालेल, खूप मस्त वाटतात, क्रंची होतात वड्या। पण मी इथे थोडं डीप फ्राय करणार आहे, तर त्यासाठी तेल गरम केलं। तेल गरम झालं की गरम तेलावरती वड्या सोडायच्या आहेत। आणि 1 मिनिटानंतर याची साईड चेंज करून दुसऱ्या साईडने सुद्धा खरपूस असं भाजून घ्यायचं आहे सर्व वड्यांना। तेलामध्ये थोडे बुडबुडे कमी व्हायला लागले की वड्या काढून घेऊया। छान सोनेरी कलर येईपर्यंत परतून झालेल्या आहेत। आता आपण सर्व वड्या काढून घेणार आहोत। तेल छान असं झारून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरवरती मी सर्वात अगोदर वड्या काढून घेते, म्हणजे एक्सेस ऑइल आहे ते सर्व निघून जाईल। आणि तेल थोडं आणखी गरम होऊ द्यायचं आणि गरम तेलावरती उरलेल्या सर्व वड्या फ्राय करून घ्यायच्या सारख्या पद्धतीने। आणि या वड्यांना सुद्धा छान असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या। आणि नंतर थोडे बुडबुडे कमी झाले, छान कलर आला की याला सुद्धा काढून घ्यायचं। अजिबात तेलकट होत नाही, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, करून बघा। यांना सुद्धा टिश्यूवरती काढून घ्यायचं। दिसायला जेवढा भारी, खायला त्यापेक्षा टेस्टी झालेले आहेत। या पद्धतीची रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा। कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत न खाता असंच खाल्ल्या जातील आणि एकदम भारी लागते। अशा पद्धतीची मुगाची वडी तुम्ही जर एकदा बनवाल तर घरचे लोक वारंवार बनवायला सांगतील, अशा पद्धतीची आपली रेसिपी आहे। आता एक वडी आपण तोडून बघूयात आतमधून कशी झालेली आहे ती। तर आतमधून एकदम मऊसूत वडी आहे, बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मऊ। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।